जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए। युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा सशक्त राजकारण सशक्त भारत व्हावा या उद्देशानं जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे। तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत, ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे। जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे। ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो। देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणारं आहे। आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलं पाहिजे। जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे नेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही, अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे। हिंदुस्थानी हे एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे। समाजासाठी चांगले नेतृत्व निर्माण करणं हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे। तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं। परंतु बांधवांनो, तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा। सारं पैशावरच होतं काय असं नाही, काय गरज नाही पैशाची, फक्त डेडिकेशन डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे। त्याग करायची कष्ट करण्याची कुवत पाहिजे आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही। मलाच पाहिजे मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही, जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं। महाराष्ट्र गोवा राज्यातून या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या संयुक्त विद्यमानं ही युवा संसद चालवली जाते। या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील राज्यातील मुख्यमंत्री मंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलंय। तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार मंत्री पत्रकार प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारानं सन्मानित केलं जातं। मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं राजकारण घाण आहे। अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारात, तर साफ होईल, लक्षात घ्या। त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तर ते अजिबात ऐकू नका। आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं। युवा संसदेत शैक्षणिक सामाजिक आर्थिक राजकीय औद्योगिक कला क्रीडा सांस्कृतिक विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील व्यक्तींचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं। विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांवरील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल मुख्यमंत्री संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो। कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है। उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठ्या असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो। 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत, ते पटकन विश्लेषण करतात। त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा पोरगा आहे, खूप गट्स असणारा पोरगा आहे। आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो, असा
या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा.